फक्त महिलांसाठी उपयुक्त किचन टिप्स। नंबर 1, जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधात बडीशेप मिसळून पिते ती स्त्री नेहमी तरुण दिसते। नंबर 2, जर कधी थकवा जाणवत असेल तर गूळ खावा, त्यामुळे लगेचच एनर्जी मिळते। नंबर 3, ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी रोज पपई खावी। नंबर 4, गुळाचा चहा फाटू नये म्हणून दूध घालण्यापूर्वी चहात किंचित सोडा घालावा, त्यामुळे चहा कितीही उकळला तरी फाटत नाही। नंबर 5, ज्या महिला आहारात मेथीचे सेवन जास्त करतात त्यांना वृद्धत्व लवकर येत नाही। नंबर 6, कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या तर रोज डाळिंबाच्या रसात दही मिसळून प्यावे, सुरकुत्या येणार नाहीत। नंबर 7, तोंडाने श्वास घेऊ नये, त्यामुळे आयुष्य कमी होते। नंबर 8, ज्या स्त्रिया पायात चांदीचे पैंजण किंवा भोवळ घालतात त्यांचे पाय दुखत नाहीत। नंबर 9, गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावावे। नंबर 10, गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात। नंबर 11, महिलांचे मासिक पाळीत खूप पोट दुखत असेल तर दुधासोबत शतावरी घ्यावी, आराम मिळेल। नंबर 12, ज्या स्त्रिया केस धुतल्यानंतर केस बांधून ठेवतात त्यांचे केस गळतात। नंबर 13, महिलांनी मॅगीचे सतत सेवन केल्यास मॅगीमध्ये आढळणाऱ्या शिसे नावाच्या घटकामुळे त्यांची प्रजनन क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते। नंबर 14, इडलीचे पीठ फुलले नसेल तर इनो टाकून नेहमीप्रमाणे इडली बनवा, इडल्या छान फुगतात आणि मऊ लुसलुशीत सुद्धा होतात। नंबर 15, आठवड्यातून 2 वेळा नारळाचे पाणी अवश्य प्यावे, त्यामुळे शरीरात अशक्तपणा येत नाही। नंबर 16, मोड आलेल्या कडधान्यांना वास येत असेल तर गरम पाण्यात मीठ टाकून धुतल्यास वास निघून जातो। नंबर 17, चेहऱ्यावरील काळपटपणा कमी करण्यासाठी दही, बेसन आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावावी, त्यामुळे चेहऱ्याचा रंग उजळायला लागतो। नंबर 18, मेथी दाणे खाल्ल्याने मधुमेह किंवा शुगर वाढत नाही, त्यामुळे मेथीचे लाडू आवर्जून खावेत। नंबर 19, मुलांची बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी त्यांच्या आहारात फक्त गाईचे तूप आणि गाईचे दूध असणे आवश्यक आहे। नंबर 20, अति जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते, पचनक्रिया देखील बिघडते आणि मानसिक आजार देखील होतात। मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आला तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। धन्यवाद।